यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीचे प्रकरण आता थेट नागपूर उच्च न्यायालयात पोहोचल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत जाहीर केलेली 12,20,189 मतांची आकडेवारी खरी की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील 2,225 बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी खरी याबाबत पेच निर्माण झाला असून बूथनिहाय झालेल्या मतदानात राळेगाव आणि वाशिम विधानसभा मतदारसंघात एकूण 25 मते वाढवण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वाशिम, यवतमाळ, राळेगाव, कारंजा, दिग्रस, पुसद या एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो। या एकूण 6 विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या बूथनिहाय मतदानाच्या आकडेवारीत कमालीचा फरक असल्याने दिनांक 4 जून रोजी होणारी मतमोजणी थांबविण्याचे प्रकरण थेट उच्च न्यायालयात पोहोचल्याने आता होणाऱ्या मतमोजणीवर अंधाराचे सावट पडले आहे। समनक जनता पार्टीचे प्रवक्ते भीमराव राठोड आणि गोरसेना संघटनेने देखील या मुद्द्याला हात घातला असून जिल्हाधिकारी यांच्यासह तहसीलदार यांना या प्रकरणाविषयी निवेदन सादर केले आहे। नागपूर उच्च न्यायालयाने ही याचिका तडपातडपी दाखल करून घेतली असून दिनांक 31 मे 2024 रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे। याचिकाकर्ते राठोड यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर मोहन गवई यांनी न्यायालयात मांडली असून आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे। 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील जी काही मतदान प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे त्या दुसऱ्या टप्प्यातील 14 यवतमाळ वाशिम लोकसभेचा मी स्वतः समनक जनता पार्टीचा उमेदवार असून यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची जी काही आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी या पद्धतीची आहे की 12,20,189 अशी ती आकडेवारी आहे। परंतु ज्या वेळेला आम्ही रिटर्निंग ऑफिसर यवतमाळ वाशिम यांच्याकडे पत्र देऊन माहिती बोलावली त्यावेळेला त्याच्यामध्ये बूथनिहाय यादीमध्ये राळेगावमध्ये 20 मतांचा फरक पडलेला आहे आणि वाशिममध्ये 5 मतांचा फरक पडलेला आहे आणि म्हणून जे काही ऑब्जेक्शन आम्ही नोंदवलेलं आहे हा मताचा फरक कोणत्या आधारावर पडला, कारण रिटर्निंग ऑफिसरने ECIकडे जी आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी आणि बूथनिहाय आलेली आकडेवारी याच्यामध्ये फरक आहे। म्हणून जे ऑब्जेक्शन आम्ही नोंदवलं त्या ऑब्जेक्शनच्या अनुषंगाने पहिले तक्रार आम्ही रिटर्निंग ऑफिसरकडे केली आणि आज आम्ही हायकोर्ट नागपूरला जी काही केस इलेक्शन पिटिशन दाखल केलेली आहे त्या इलेक्शन पिटिशनच्या माध्यमातून 17C सुद्धा चौकशीची मागणी आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ही संपूर्ण केस पाहण्याची जबाबदारी ॲडव्होकेट मोहन एस गवई हे पाहत आहेत, याचिकाकर्त्यांची बाजू ते सांभाळत आहेत आणि म्हणून या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी या देशाचं मानवी मूल्यांची होत असलेली हेळसांड ती थांबविण्यासाठी हा जो लढा आम्ही सुरू केलेला आहे तो लढा आज न्यायदेवतेच्या कोर्टामध्ये आपण चेंडू टाकलेला आहे। आता न्यायदेवता काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष आज लागलेलं आहे आणि याचिका जी आहे ती दाखल झालेली आहे।